स्वागत. आज आपण भीमराव रामजी आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती घेणार आहोत. बाबासाहेब आंबेडकर अलौकिक बुद्धिमत्ता लाभलेला, अभ्यासात हुशार, अस्पृश्य समाजाचा स्वाभिमान जागृत करणारा, अन्यायाविरुद्ध लढण्यास सज्ज असणारा बंडखोर नेता, भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणूनही ओळखले जाणारे प्रख्यात कायदेपंडित अशा विविध नात्यांनी ते भारतीय जनतेला परिचित आहेत. डॉक्टर आंबेडकर हे आधुनिक भारताच्या इतिहासातील एक युगप्रवर्तक नेते म्हणून ओळखले जात आहेत. आपण त्यांच्याबद्दल आज थोडा परिचय जाणून घेऊया. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर होते आणि आईचं नाव भीमाबाई आणि त्यांचा जन्म मध्य प्रदेशमधील महू या गावी 14 एप्रिल 1891 रोजी झाला होता. आपल्याला ही डेट लक्षात ठेवावं लागते. डेटवरूनही आपल्याला व्यक्ती ओळखा परीक्षेत येतं. त्यामुळे 14 एप्रिल तर आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यांचा जन्मदिवस आहे. तसंच त्यांचं जन्म मध्य प्रदेशमधील महू या गावी झाला आणि त्यांचं पण मूळ गाव होतं महाराष्ट्रामधल्या रत्नागिरी जिल्ह्यामधलं आंबडवे इकडे. तर हे एक लक्षात ठेवण्यासारखा पॉईंट आहे. आणि त्यांचे जे वडील होते ते लष्करात सुभेदार म्हणून काम करायचे आणि त्यानंतर त्यांनी सातारा येथे आपली स्थायिक झाले होते. त्यामुळे बाबासाहेबांचं सगळं बालपण सातारामध्ये झालं होतं आणि त्यांच्या वडिलांना कामानिमित्त मुंबईत स्थलांतर करावं लागले पुढे. त्यामुळे बाबासाहेबांचे शिक्षण हे मध्य प्रदेशानंतर काही काळ दापोली, त्यानंतर सातारा आणि मग सरतेशेवटी मुंबई अशा ठिकाणी झाले आहे. आणि याच काळी म्हणजे वयाच्या 14व्या-15व्या वर्षी म्हणजे ते मॅट्रिक परीक्षाही पास झाले आणि त्याच वर्षी त्यांचं विवाह दापोली येथील भिकू वलंगकर यांच्या मुलीशी म्हणजेच रमाबाई यांच्याशी झालं. तर रमाबाईंच्या वडिलांचं नाव भिकू वलंगकर हे लक्षात ठेवावं लागेल आपल्याला. मग विवाह झाला आणि त्यांचं मॅट्रिकचं शिक्षण हे 1907मध्ये पूर्ण झालं आणि शिक्षण घेताना त्यांना लहानपणी अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागला होता, कारण त्यांचा जन्म महार जातीमध्ये झाल्यामुळे. आणि तसंच सातारा येथील शाळेत शिकत असताना एके वेळेस त्यांना संस्कृत विषयाचं शिक्षण घ्यायचं होतं, परंतु त्या शाळेतील संस्कृतच्या शिक्षकांनी मी महारच्या मुलाला संस्कृत शिकवणार नाही असे सांगून त्यांचा मनोभंग केला आणि त्या प्रसंगी बाबासाहेबांच्या संवेदनक्षम मनाला खूप यातना झाल्या होत्या आणि तेव्हापासूनच त्यांनी मनाशी ठरवलं होतं की आपल्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे. मग त्याच्यानंतर काय झालं, मॅट्रिक झाल्यानंतर बाबासाहेबांनी पुढील शिक्षण मुंबईतील एलिफिन्स्टन कॉलेजमध्ये करण्यास सुरुवात केली. तिथे कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि कॉलेजच्या शिक्षणासाठी मग त्यांना बडोद्याचे जे सयाजीराव गायकवाड होते त्यांनी आर्थिक मदतही केली होती, शिष्यवृत्ती दिली होती. मग नंतर 1992मध्ये ते BAची पदवी त्यांची झाली. तर लक्षात ठेवा की 1992ला BA त्यांची झालं एलिफिन्स्टन कॉलेजमधून मुंबईच्या आणि मॅट्रिक 1907मध्ये. मग BA झाल्यानंतर त्यांना 1912ला त्यांचं BA झालं आणि 1913मध्ये उच्च शिक्षणासाठी आंबेडकर अमेरिकेला रवाना झाले आणि या प्रसंगीही त्यांना बडोद्याचे संस्थापक सयाजीराव गायकवाड यांनीच आर्थिक मदत केली होती. आणि अमेरिकेमध्ये त्यांनी काय शिक्षण घेतलं तर त्यांनी अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, समाजशास्त्र या 3 विषयाचे अध्ययन केले होते. आणि तिथे असताना त्यांनी 1915च्या काळात प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहून कोलंबिया विद्यापीठातून MAची पदवी घेतली. तर ते 13ला अमेरिकेमध्ये गेले होते आणि 15मध्ये त्यांची MAची डिग्री पूर्ण झाली. अवघ्या 2 वर्षात त्यांनी त्यांचं MAचं शिक्षण पूर्ण केलं आणि तिथे त्यांनी प्राचीन भारतातील व्यापार या विषयावर प्रबंध लिहिला होता. तर हे लक्षात ठेवण्यासारखं आहे की प्राचीन भारतातील व्यापार ह्या विषयावर त्यांनी ग्रंथ लिहिला. मग 1916मध्ये त्यांनी सादर केलेलं नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया अ हिस्टॉरिकल अँड ॲनालिटिकल स्टडी या प्रबंधाबद्दल त्यांना पुढे जाऊन 1925मध्ये विद्यापीठाने PhD ही पदवी बहाल केली होती. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत परीक्षेसाठी की 1915मध्ये त्यांनी लिहिलेला प्रबंध पहिला प्राचीन भारतातील व्यापार आणि 1916मध्ये सादर केलेलं नॅशनल डिव्हिडंड ऑफ इंडिया आणि ह्याच्यासाठी त्यांना PhDची डिग्री बहाल झाली होती. तर हे 2 पॉईंट महत्त्वाचे आहे. तसंच मग अमेरिकेचं शिक्षण पूर्ण झाल्यावर
आंबेडकर यांनी कायदा व अर्थशास्त्र यांचे अध्ययन करण्यासाठी इंग्लंडला गेले होते काही काळासाठी. परंतु आर्थिक अडचणीमुळे त्यांना त्यांचं ते कायद्याचं आणि अर्थशास्त्राचं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि ते मुंबईला परत आले. 1917मध्ये ही तारीख लक्षात ठेवा की ते गेले होते 1913ला अमेरिकेमध्ये आणि मुंबईला परत आले 21 ऑगस्ट 1917. तर तारखेवरूनच आपण लक्षात ठेवलं तर परीक्षेला महत्त्वाचं होतं, कारण कधीकधी एखाद्या व्यक्ती विचारतात आणि मग त्यांचं जोड्या लावायला येतं की मुंबईला कधी परतले, जन्म कधी, मग त्या तारीख लक्षात ठेवावं लागतात. तर 21 ऑगस्ट 1917ला ते भारतात वापस आले आणि भारतात आल्यावर मग त्यांनी काही काळ बडोदा संस्थानात नोकरी केली होती सयाजी गायकवाड यांच्या इथे. पण तिथे आलेल्या त्यांना कटू अनुभवामुळे त्यांनी आपल्या नोकरीचा त्याग केला आणि 10 नोव्हेंबर 1918 रोजी मुंबईतील सिडनीहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स 1 वर्षासाठी त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. इथपर्यंत समजलं? तारीख लक्षात राहिल्या? आणि कॉलेजमध्ये शिकवत असताना याच काळामध्ये म्हणजे 1920च्या सुमारास बाबासाहेब आंबेडकरांनी समाजकार्य करण्यासही सुरुवात केली होती आणि त्यासाठी त्यांनी 31 जानेवारी 1920 जानेवारी महिन्यातली 31 तारीख लक्षात ठेवा, 1920 रोजी त्यांनी मूकनायक नावाचे वृत्तपत्र पाक्षिक सुरू केले होते आणि आता मागच्या वर्षीच त्याला 100 वर्ष पूर्ण झाले त्या मूकनायक पाक्षिकाला. तर त्यानंतर तसेच त्यांनी माणगाव आणि नागपूर येथेही एक अस्पृश्य निवारण परिषदेमध्येही भाग घेतला होता आणि 1920च्याच दरम्यान त्यांनी कोल्हापूर संस्थानातील माणगाव या गावी भरलेल्या अस्पृश्यता निवारण परिषदेमध्येही त्या डॉक्टर आंबेडकर यांचा गौरव करताना राजर्षी शाहू महाराज एकदा म्हणाले होते की माझ्या राज्यातील बहिष्कृत प्रजाजनांनो, तुम्ही तुमचा खरा पुढारी शोधून काढला याबद्दल मी तुमचे अंतःकरणापासून अभिनंदन करतो. माझी खात्री आहे की डॉक्टर आंबेडकर तुमचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाहीत. इतकेच नव्हे, अशी एक वेळ येईल की ते सर्व हिंदुस्थानाचे पुढारी होतील, अशी माझी मनोदेवता मला सांगते. आणि शाहू महाराजांनी त्या अस्पृश्य निवारण परिषदेमध्ये म्हटलेले हे वाक्य भविष्यवाणी म्हणून खरोखरच घडून अगदी तंतोतंत घडून आली होती. तसंच त्यांनी अस्पृश्यांसाठी अमरावती येथील प्राचीन अंबाबाई मंदिरात, पुण्यातील पार्वती मंदिरात आणि नाशिक येथील काळाराम मंदिरातही सत्याग्रह केले होते. तसंच त्यांचं एक गाजलेलं सत्याग्रहही आहे की अस्पृश्यांना हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी महाड येथे पिण्याच्या पाण्यासाठीही सत्याग्रह केला होता. त्यांच्या तारीख आपण पुढे बघूया एक. त्यानंतर त्यांनी केलेले योगदान आपण पाहूया. तर पहिलं आहे की एक बहिष्कृत हितकरणी सभेचे त्यांनी स्थापना केली होती. आता ही बहिष्कृत हितकरणी सभा काय आणि कधी स्थापन केली होती? तर तिची स्थापनेची डेट आहे 20 जुलै 1924. तर 20 जुलै 1924 लक्षात ठेवा, बहिष्कृत हितकरणी सभेची स्थापना झाली होती. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडवरून भारतात आले होते तेव्हा आंबेडकरांनी एकदा आपल्या सार्वजनिक कार्यालयाला जोमाने सुरुवात केली. आज जसं मी मगाशी सांगितलं होतं तसं, आणि अस्पृश्यामध्ये जागृती निर्माण करण्यासाठीच त्यांनी हे सभेची स्थापना केली होती. आणि मग पुढे जाऊन 1927ला त्यांची मुंबई प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती झाली होती. तर 1924ला बहिष्कृत हितकरणी, 1927ला प्रांताच्या कायदेमंडळाचे सदस्य म्हणून नियुक्ती त्यांची झाली. त्यानंतर आपण मगाशी बघितलेलं की महाड येथील चवदार तळ्याचा सत्याग्रह, तर त्याची तारीख होती 20 मार्च 1927ला. आणि नाशिक येथील काळाराम मंदिराचा सत्याग्रह 2 मार्च 1930. ते 2 डेट चांगल्या लक्षात ठेवाव्या लागतात, परीक्षेमध्ये कन्फ्युजन होऊन जातं. तर पहिले होतं चवदार तळ्याचं आणि त्याच्या 2 वर्षानंतर मार्च महिन्यामध्येच काळाराम मंदिर सत्याग्रह झाला होता. आणि त्यांनी मनुस्मृतीचं दहनही चवदार तळ्याचं घटना झाल्यानंतर 25 डिसेंबर 1927 रोजी केलं होतं. त्यानंतर त्यांनी अस्पृश्यांच्या हक्कासाठी केलेले काही प्रयत्न मी सांगते.
डॉक्टर आंबेडकरांनी अस्पृश्यांसाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी आपल्या अस्पृश्य बांधवांना अन्यायाचा प्रतिकार करण्यास आणि न्याय हक्कासाठी संघर्ष करण्यास शिकवले होते. अस्पृश्य हे देखील याच देशाचे नागरिक आहेत आणि या देशावर इतर कोणाचाही जितका हक्क आहे तितकाच अस्पृश्यांचाही अधिकार आहे, असे ते ठणकावून सांगत असत. तसंच त्याच उद्देशातून त्यांनी 3 एप्रिल 1927 रोजी बहिष्कृत भारत हे पाक्षिक सुरूही केले होते. पहिलं त्यांचं पाक्षिक होतं 31 जानेवारी 1920 रोजीचं मूकनायक आणि दुसरं आहे 3 एप्रिल 1927चं 7 वर्षानंतर बहिष्कृत भारत. तर जर बाबासाहेब आंबेडकरांचं राजकारणातील कामगिरी बघितली तर त्यांनी 1930 ते 32 या दरम्यान इंग्लंडमध्ये भरलेल्या गोलमेज परिषदांना ते अस्पृश्याचे प्रतिनिधी म्हणूनही उपस्थित राहिले होते. तसेच त्या ठिकाणी त्यांनी अस्पृश्यांसाठी स्वतंत्र मतदारांची मागणीही केली होती 30 ते 32च्या काळामध्ये. आणि 17 ऑगस्ट 1932 रोजी 1932 रोजी इंग्लंडचे पंतप्रधान जे रॅमसे मॅकडॉनल्ड होते त्यांनी जातीय निवाडा जाहीर केला होता आणि आंबेडकरांनीही त्याची मागणी केली होती. त्यानंतर त्यांनी 24 सप्टेंबर 1932 रोजी पुणे करारामध्ये अस्पृश्यांसाठी कायदेमंडळात 148 जागा राखीव ठेवल्या होत्या. तसेच 1933 रोजी मुखेड येथे त्यांनी धार्मिक ग्रंथाचे पारायणही केले होते. त्यानंतर 1936 ऑगस्ट महिन्यामध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची त्यांनी स्थापना केली होती आणि त्याची रूपरेषा निश्चित केली होती. तर 15 ऑगस्ट 1936 रोजी त्यांनी या पक्षाची ध्येय धोरणे निश्चित करणारा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आणि 1936 मध्ये त्यांनी मजूर पक्षाची स्थापनाही केली याचसोबत. आणि 11 जुलै 1942 रोजी त्यांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन नावाच्या पक्षाचीही स्थापना केली होती आणि त्यासाठी त्यांना अप्पादुराई यांनी मदत केली होती. तर इथे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी आहे की अस्पृश्यांसाठी मतदारसंघात 148 जागा होत्या. परत स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना 1936ची आणि ऑल इंडिया शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942ची आहे. तसेच 1946 मध्ये त्यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती आणि जुलै महिन्यामध्ये 1946च्या 20 जुलै सिद्धार्थ कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई येथे आणि त्यानंतर काही वर्षांनी मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद येथे ह्या दोघा कॉलेजांची स्थापना केली होती आणि ते आजही कार्यान्वित आहेत. तर हे झालं त्यांनी केलेल्या योगदानाबद्दल. तर आपल्याला लक्षात ठेवण्यासारखं आहे की त्यांनी काय काय योगदान केले होते, कोणत्या पक्षाची स्थापना कोणत्या तारीख आणि इयर्समध्ये केली होती ते लक्षात ठेवण्यासारखं आहे. तसेच त्यांचा जन्म कुठे झाला होता, त्यांच्या आईवडिलांचं नाव, त्यांनी कोणत्या ठिकाणी जॉब केली होती, ह्या गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं आहे. तर तुम्ही नोट डाऊन करून घ्या काय काय महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपण त्यांचं लेखन कामगिरी बघूया. त्यांचं अतिशय गाजलेलं पुस्तक म्हणजे द प्रॉब्लेम ऑफ रुपी, हे लक्षात ठेवायचं आहे. परत कास्ट इन इंडियाज हे 1916ला त्यांनी लिहिलेलं लेखन महत्त्वाचं आहे. 1930मध्ये जनता वृत्तपत्र, जे की 1956 साली त्याचं नाव बदलून प्रबुद्ध भारत असं केलं. त्यानंतर 1946मधलं द अनटचेबल्स, 1956मधलं थॉट्स ऑन पाकिस्तान, 1957मध्ये बुद्ध आणि धम्म हा ग्रंथ त्यांच्या मृत्यूनंतर 1957मध्ये प्रकाशित करण्यात आला. तसेच 1920चा आपण बघितलं मूकनायकची सुरुवात त्यांनी केलेली संत तुकाराम यांच्या मदतीने. तर बहिष्कृत भारतची सुरुवात त्यांच्या ह्याच्यामध्ये ते संत तुकारामच्या ओव्या आणि संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी करत असत. बहिष्कृत भारतची संत ज्ञानेश्वरांच्या अभंगांनी आणि संत तुकारामाचं मूकनायकमध्ये लिहायचे. तसेच 1927मधलं समता, 1946मधलं हू वेअर शूद्राज ही त्यांची लेखनशैली आपल्याला लक्षात ठेवावं लागणार आहे. तर तसंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 3 जणांना आपले गुरु मानत असत.
एक गौतम बुद्ध, दुसरी महात्मा फुले आणि तिसरे कबीर. मगाशी सांगितलेलं मानव परिषदेचे ते अध्यक्ष होते, जिथे शाहू महाराजांनी त्यांच्याबद्दल भाषण दिलं होतं. ते 1920 साली झालं होतं. ज्या 3 गोलमेज परिषद झाल्या होत्या त्यांचं 1930, 31 आणि 32 या काळामध्ये झालेलं आहे. त्याच्यात बाबासाहेबांनी प्रतिनिधित्व केलं होतं अस्पृश्यांचं. 1935चं नाशिकमधील येवल्या या ठिकाणी त्यांनी धर्मांतराची घोषणा केली होती आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही. त्यानंतर त्यांनी आपल्या सर्वांना दिलेला महत्त्वाचा संदेश तो शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि 29 ऑगस्ट 1947 रोजी ते मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यान्वित होते. 1948मध्ये हिंदू कोड बिल संसदेत त्यांनी प्रथम मांडला होता. 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूर येथे त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. चंद्रमणी महास्थावीर यांच्या हस्ते त्यांनी या धर्माची दीक्षा घेतली होती. तर ही तारीख लक्षात ठेवा, 14 ऑक्टोबर 1956 रोजी दीक्षा घेतलेली. हिंदू कोड बिलाचे 1948ला आणि मसुदा समितीचे ते अध्यक्ष 29 ऑगस्ट 1947 साली होते. तर असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतातील दलित समाजाच्या उद्धारासाठी जे कार्य केले त्यास इतिहासात तोड नाही आणि आपल्या अस्पृश्य बांधवांना संघटित करून त्यांना अन्यायाविरुद्ध संघर्ष करण्यास व न्याय हक्कासाठी झगडण्यास त्यांनी तयार केले. अशा प्रकारे त्यांनी दलितांमधील अस्मिता जागृत केली. त्यांच्याबरोबर दलितांना मुख्य राष्ट्रीय प्रवाहाशी जोडून आणि भारताची राज्यघटना तयार करून त्यांनी या देशाचीही फार मोठी सेवा केलेली आहे. अशा बाबासाहेबांच्या या महान राष्ट्रसेवेप्रती कृतज्ञता म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी महोत्सवाच्या प्रारंभाचा योग साधून 14 एप्रिल 1990 रोजी त्यांना मरणोत्तर भारतरत्न हा सर्वोच्च सन्मान प्रदान करण्यात आला. तसेच बाबासाहेबांना हा सन्मान प्रदान करण्यात आल्यामुळे या सन्मानाचीही सर्वोच्चता सिद्ध झालेली आहे. आणि अशा या बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झाला. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.